2.1 The Brother Hard Words. So this poem, ही जी द ब्रदर ही कविता आहे ही आहे तुमच्या 6th स्टँडर्ड इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधली. इंग्लिश वर्ड्स त्याचं मराठी प्रोनाऊन्सिएशन आणि मराठी अर्थ तुम्ही वह्यांमध्ये लिहून घ्या, तोंडपाठ करा, म्हणजे तुमच्यासाठी इंग्लिश बोलणं, लिहिणं, वाचणं सोपं जाईल. लाफ्टर हसणे किंवा हास्य, शॅडोज सावल्या, बॉन्ड नाते किंवा बंध, शेअर वाटून घेणे, स्टॉर्म वादळ, हिडन लपलेला, पेन पेनचा अर्थ पेन नाही या लिहिण्याचा, वेदना किंवा दुःख, बिसाइड म्हणजे बाजूला, लॉसचा अर्थ होतो नुकसान, प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती किंवा सहवास, वर्थ वाईल म्हणजे मौल्यवान किंवा उपयुक्त, रिव्हर्स म्हणजे नद्या, फ्लो वाहने, टुगेदर एकत्र, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. नेक्स्ट आहे होप. होप म्हणजे काय? आशा. स्पेस अवकाश, फोर्स शक्ती, प्युअर शुद्ध, ब्रेक तुटणे. लाफ्टर ब्राईट म्हणजे आनंदाने भरलेले हास्य, शॅडोज डीप गडद सावल्या, मून अँड सन चंद्र आणि सूर्य, टिअर अश्रू, स्माइल हास्य, डार्क म्हणजे अंधारलेला. आता याच्यामध्ये काही फ्रेजेस आलेले आहेत. फ्रेजेस म्हणजे काय की अर्थपूर्ण शब्दांचा समूह. वॉक ॲज वन म्हणजे एक दिलाने चालणे, हिडन पेन म्हणजे मनातील दुःख, स्टँड बिसाइड सोबत उभे राहणे, एव्हरी टिअर म्हणजे प्रत्येक अश्रू, एव्हरी स्माइल प्रत्येक हास्य, कीप मी स्ट्रॉंग म्हणजे मला मजबूत ठेवते. पुढे आपण बघतोय थ्रू टाइम अँड स्पेस म्हणजे काळ आणि अंतर असूनही. नो बॉन्ड कॅन ब्रेक म्हणजे हे नाते कधीच टिकू शकत नाही. लव्ह सो प्युअर म्हणजे अतिशय शुद्ध प्रेम. सो अशा प्रकारे आपण इथल्या फ्रेजेस या शब्दांचे अर्थ समजून घेतलेले आहेत. व्हिडिओ इथे संपला आहे. आणखी कोणता शब्द आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.